फेब्रुवारी 22. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत खूपच छान झाला आहे. आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. सायली किचनमध्ये काम करत असते. अन्नपूर्णा आणि कल्पना दोघी उभ्या असतात. सायली म्हणते, मी अर्जुन सरांसाठी कॉफी बनवत आहे, तर सगळ्यांसाठी बनवू का? कल्पना रागाने म्हणते, त्याची काही गरज नाही. तू तुझी काम आटपून घे. स्वयंपाकघर आमच्या ताब्यात आलं की विमल आम्हाला कॉफी बनवून देईल. नंतर कल्पना पूर्णा आजीला सोफ्यावर बसवते आणि म्हणते, तुम्ही कॉफी घ्या आणि मग नंतर खोलीत जाऊन आराम करा. एवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि कल्पनाला म्हणतो, कशी आहे साई? आणि सगळं ठीक आहे ना? नंतर तो सायलीला म्हणतो, मिसेस सायली, जरा वरती येता का? तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. सायली म्हणते, कॉफी घेऊन येते. नंतर सायली कॉफीचे 2 मग घेऊन येते. एक मग पूर्णा आजीच्या समोर ठेवते आणि दुसरा मग घेऊन ती अर्जुनच्या खोलीत जाते. वरती जाता जाता ती वळून मागे बघते. पूर्णा आजी रागाने विमलला म्हणते, विमल, नवीन कॉफी घेऊन माझ्या खोलीत ये. नंतर कल्पना आणि विमल किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करायला लागतात. सायलीला हे पाहून वाईट वाटतं. इकडे अर्जुन सायलीची वाट पाहत असतो. तेवढ्यात सायली येते. सायली अर्जुनला विचारते, काय झालं आहे? जोशी वकिलांनी मधू भाऊंना काही चुकीचे सांगितले का? अर्जुन म्हणतो, तो माणूसच चुकीचा आहे. मी तो सगळी हकीकत सायलीला सांगतो. चैतन्य आणि अर्जुनने कसं त्या दोघांना लपून पाहिलं ते सुद्धा तो सायलीला सांगतो. सायली चिडून म्हणते, म्हणजे तो जोशी वकील महिपतचा माणूस आहे. मधू भाऊंची खूप मोठी फसवणूक झाली. अर्जुन म्हणतो, तो जेव्हा स्वतःहून मधू भाऊंची केस घ्यायला आला होता, मला तेव्हाच डाऊट आला होता. जोशी वकील साक्षीला सोडवणार आहे. सायली म्हणते, त्या जोशी आणि महिपतचा हेतू काहीही असू दे, ते दोघे हे विसरत आहेत की तुम्ही मधुभाऊ समोर ढाल बनून उभे आहात. अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला प्रॉमिस करतो मिसेस सायली, मधू भाऊंना काहीही होणार नाही. हा माझा शब्द आहे तुम्हाला. सायली म्हणते, आपण लगेच मधू भाऊंना सगळं सांगून टाकूया. अर्जुन म्हणतो, आपण सांगितल्याने ते लगेच ऐकणार आहेत का? सायली म्हणते, बरोबर आहे, मधू भाऊंचा तुमच्यापेक्षा जास्त त्या जोशीवर विश्वास आहे. अर्जुन म्हणतो, तुम्ही कुसुमताईंना सगळं सांगा, म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम झाला तर कुसुमताई हँडल करतील. सायली लगेच कुसुमताईला फोन लावते. तिकडे कुसुम फोन उचलते. सायली म्हणते, कुसुमताई, मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे ज्याचा आपण स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. जोशी वकील हा महिपत शिखरेने पेरलेला माणूस आहे आणि तो मधू भाऊंना सोडवणार नाही तर त्यांना शिक्षा देणार आहे. कुसुमला हे ऐकून प्रचंड शॉक बसतो. सायली म्हणते, म्हणूनच तो मधू भाऊंना काहीही सल्ले देत आहे. कुसुम म्हणते, मधू भाऊ सुद्धा ते सल्ला ऐकत आहेत. सायली म्हणते, कुसुमताई, तू मधू भाऊंना नियमितपणे पोलीस स्टेशनला घेऊन जा आणि त्यांची एकही सही चुकणार नाही याची खात्री कर. कसं म्हणते, परंतु त्या जोशींनी पोलीस स्टेशनला जायला मनाई केली आहे. सायली म्हणते, तू मधू भाऊंचा फोन बंद करून ठेव, पण त्यांना नियमितपणे पोलीस स्टेशनला घेऊन जाणे गरजेचे आहे. कुसुम म्हणते, ठीक आहे, मी आता मधू भाऊंचं त्या जोशाशी बोलणंच होऊ देणार नाही. ठीक आहे, मी करते व्यवस्थित, असं बोलून कुसुम फोन ठेवते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, तुम्ही काळजी करू नका, मी त्या जोशाला बरोबर जाळ्यात अडकवणार आहे. सायली खाली बसते आणि म्हणते, मधू भाऊंच्या काळजीने खूप अस्वस्थ वाटत आहे. काय करावं काही सुचत नाही. अर्जुन म्हणतो, परंतु मला सुचलं आहे. सायली म्हणते, तुम्ही नेमकं काय करणार आहात? अर्जुन म्हणतो, मला माझा प्लॅन सुरू तर करू द्या. तो चैतन्यला फोन लावतो. अर्जुन चैतन्यला म्हणतो, आपले जे 2 खबरी आहेत त्यांना उद्या ऑफिसला बोलावून घे. चैतन्य म्हणतो, ठीक आहे. सायलीमध्ये कोणाला भेटायला बोलावलं आहे तुम्ही? अर्जुन म्हणतो, वकिलांना मदत करणारी काही माणसं असतात. आरोपींना अडकवण्यासाठी अशी माणसं मदतीला येतात. या 2 माणसांचा उपयोग करून मी जोशीला अडकवणार आहे. इकडे नागराज आपल्या खोलीत बसलेला असतो. तेवढ्यात तिथे प्रिया येते. नागराज म्हणतो, काय काम आहे तुझं? पटापट बोल आणि निघ इथून. प्रिया म्हणते, तुम्ही असं का बोलत आहात माझ्याशी? ठीक आहे, अर्जुनशी लग्न करण्याचा प्लॅन फसला, पण त्यासाठी तुम्ही मला आता फाशी देणार आहात का? अशाने आपली टीम टिकणार कशी? नागराज म्हणतो, आपली टीम? कधी होती आपली टीम? प्रिया म्हणते, असं का बोलताय काका? महिपत किती डेंजरस आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. तो तुम्हाला कधीही उडवू शकतो. अशा वेळेला तुम्ही आणि मी अशी एक टीम वाटली पाहिजे, म्हणजे अशा वेळेला आपण एकमेकांना साथ दिली ना तर आपण त्याचा सामना करू शकू. नागराज म्हणतो, तू मला साथ देणार? ज्या बापाने तुला घर दिलं, छप्पर दिलं, त्या बापाची तू होऊ शकली नाहीस, तर तू माझी काय होशील?
त्या बापावर खुनाचे आरोप केलेस, त्याला तुरुंगात डांबलं. त्या महिपतपेक्षा मला तुझ्यापासून सावध राहायला पाहिजे प्रिया. प्रिया म्हणते काका, तुमचा गैरसमज होतो आहे. मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी तुमच्या विरोध कधीही जाणार नाही. फक्त ती माझी पोटली मला द्याल का परत? नागराज म्हणतो अच्छा, हा सगळा मस्का त्या पोटलीसाठी होता, परंतु ती पोटली तुला कधीही मिळणार नाही. प्रिया म्हणते परंतु जर मी असं काहीतरी केलं त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा होईल तर ती पोटली मला मिळेल का? नागराज म्हणतो असं काय करणार आहेस तू? प्रिया मनात म्हणते सुभेदारांची सून होणार आहे मी, मग माझी तुम्हा सगळ्या राक्षसांपासून सुटका होईल. नागराज म्हणतो कुठे हरवलीस? प्लॅन बनवलास का? प्रिया म्हणते माझ्यावर विश्वास ठेवा, मी आता तुम्हाला काही सांगू शकत नाही. एकदा प्लॅन यशस्वी झाला की तुम्हाला कळेलच. नागराज म्हणतो म्हणजे प्लॅन काहीच नाही, नुसत्या तोंडाच्या गप्पा आहेत तुझ्या. काही दिवसांपूर्वी माझं अर्जुनशी लग्न होणार म्हणून नाचत होतीस. काय झालं? अर्जुन लांबची गोष्ट, तुला फक्त नारळ मिळाला, तुझ्याने काहीही होणार नाही प्रिया, जा इथून. प्रिया मनात म्हणते मी अश्विनच्या नावाचं मंगळसूत्र घालून तुमच्यासमोर उभी राहील ना तेव्हा तुमचा माज उतरवेल, आणि तो दिवस फार दूर नाही. असं बोलून प्रिया तिथून बाहेर येते. बाहेर हॉलमध्ये प्रतिमा बसलेली असते. प्रिया तिच्याकडे येते आणि म्हणते आई, लग्नात जे काही झालं तेव्हापासून सुभेदारांशी आपला कसलाही कॉन्टॅक्ट राहिला नाही. तुला बाबांनी परवानगी दिली आहे तिथे जायची, मग आपण जाऊन पूर्ण आजीला भेटून येऊया का? प्रतिमा म्हणते ती परवानगी तुला दिलेली नाही. प्रिया म्हणते मी एकदा गेले तर बाबा काहीही बोलणार नाहीत, आणि तुला जे वाटतंय तेच मलाही वाटत आहे. या न झालेल्या लग्नामुळे दोन घरांमध्ये संबंध बिघडायला नकोत. प्रतिमा म्हणते परंतु आता त्या घरामध्ये माझ्यावर सगळे चिडलेले आहेत, त्यांचा राग जरा शांत होऊ देऊया आणि मग जाऊया. आपण 2-3 दिवसांनी जाऊ. प्रिया म्हणते 2-3 दिवस कशाला थांबायचं आहे, आपण लगेच जाऊ. प्रतिमा मनात विचार करते की हिने चिडून माझ्या हातातला कप फेकला आणि आता हीच माझी काळजी करत आहे, अशी का वागत आहे ही? प्रिया म्हणते आई आपण जाऊया का? प्रतिमा म्हणते ठीक आहे, आपण जाऊ. दुसऱ्या दिवशी अर्जुन ऑफिसला जायची तयारी करत असतो. त्याची आवरावर चालू असते आणि सायली त्याच्याकडे एकटक पाहत असते. अर्जुनला लागणाऱ्या सगळ्या वस्तू सायली लगेच त्याच्या हातामध्ये देते, त्यामुळे अर्जुन भलताच खुश होतो. सायली त्याचा पाकिट रुमाल सगळ्या वस्तू त्याच्या हातात देते. सायली म्हणते आज तुम्हाला लवकर ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे मी तुमची अशी मदत तर करू शकते. अर्जुन म्हणतो म्हणजे तुमचं हे सगळं प्रेम मला मी मधू भाऊंना सोडवणार आहे त्यामुळे मिळतं ने? सायली म्हणते हो. त्यावर अर्जुन म्हणतो परंतु आपलं दुसरं लग्न कशासाठी झालंय आठवतंय ना? असं म्हणून तो सायलीच्या जवळ जातो आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु सायली अर्जुनला चकवून दूर होते. परंतु अर्जुन सायलीला जवळ घेतो आणि म्हणतो आय लव्ह यू सो मच मिसेस सायली. सायली म्हणते आता निघायला उशीर होत नाही का, जा लवकर. असं म्हणून ती दूर होते. सायली अर्जुनला म्हणते तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मला खूप काळजी वाटत आहे, मधू भाऊंच्या केसच्या अडचणींमध्ये वाढ होईल का? त्यावर अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो माझ्यावर विश्वास आहे ना? सायली म्हणते म्हणूनच माझं मन शांत आहे, जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मधू भाऊंच्या जीवाला धोका नाही. अर्जुन म्हणतो तुमच्या लढाईचं काय? सायली म्हणते माझी कोणाशी लढाई आहे? तो म्हणतो मी तर महिपतला सांभाळेल, पण तुम्ही संपूर्ण सुभेदार कुटुंबाला कसं सांभाळणार आहात? सायली म्हणते तुम्ही माझ्या माणसांबद्दल असं बोलू नका, मी अजिबात ऐकून घेणार नाही. अर्जुन म्हणतो आता मला फ्रेश वाटत आहे, तुम्ही चिडला की मला फ्रेश वाटतं. सायली रागाने अर्जुनकडे पाहते. सायली नाश्त्याची प्लेट अर्जुनच्या हातात देऊन म्हणते हे खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला अजून फ्रेश वाटेल. अर्जुन म्हणतो तुम्ही खाल्लेत का? सायली म्हणते नाही. अर्जुन तिला हाताला धरून खाली बसवतो आणि खाऊ घालतो. नंतर दोघेही एकमेकांना खाऊ घालतात. इकडे मधू भाऊ विचार करत बसलेले असतात. कुसुम तिथे येते आणि आवराआवर करायला लागते. कुसुम मधू भाऊंना म्हणते तुमचा चहा झाला की आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि येताना भाजी घेऊन येऊ. मधू भाऊ म्हणतात भाजी घ्यायला तूच जा, मी घराच्या बाहेर पडणार नाही. कुसुम म्हणते परंतु सही तर करावी लागेल. मधू भाऊ म्हणतात जोशी वकिलांनी सांगितलं आहे, रोजच्या रोज सही करण्याची काही गरज नाही. कुसुम म्हणते पोलीस स्टेशनच्या निमित्ताने तुमचे पाय तरी मोकळे होतील, घरात बसून पाय दुखतात आणि सही सुद्धा केली तर आपलं कुठे नुकसान होणार आहे? मला एकटीला बाहेर जायचा कंटाळा सुद्धा आलाय. इकडे जोशी वकील मधू भाऊंना कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो.
तो मनात म्हणतो, आज जर मधुकर पाटील सही करायला गेला तर महिपत साहेब माझा जीव घेतील. असं म्हणून तर पुन्हा मधुभाऊंना कॉल करायला लागतो, परंतु मधुभाऊंचा मोबाईल दूर ठेवलेला असतो. कुसुम म्हणते, जोशी वकील तुम्हाला म्हातारा समजतो की काय? मधुभाऊ म्हणतात, असं अजिबात नाही, मी दररोज स्वतः चालत जाऊन सही करू शकतो. कुसुम म्हणते, बरोबर आहे, तरुणांना लाजवेल असा उत्साह आहे तुमचा, चला आपण जाऊ. मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे, आपण जाऊ. इकडे रविराज विचार करत बसलेला असतो. तेवढ्यात तिथे प्रिया येते. रविराज म्हणतो, अजून कसली चिडचिड करायला आली आहेस तू? प्रिया म्हणते, बाबा खरंच सॉरी, मी आईशी असं वेडवाकडे बोलायला नको होतं, परंतु माझी मनस्थिती तशी होती. रविराज म्हणतो, मी तुला समजू शकतो बाळा, तुझ्या जागी दुसरी मुलगी असती तर तिची सुद्धा अवस्था अशीच झाली असती. तू जेवढी लवकर या सगळ्यातून बाहेर पडशील तेवढे जास्त चांगलं आहे. प्रिया म्हणते, बरोबर आहे, मी सुद्धा असाच विचार केला आहे. माझ्या कॉलेजमधून हुशार विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आयोजित करण्यात आली आहे. खूप मोठ्या डिझायनरच्या बुटीकमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. बाबा, मी हा जॉब करू का? फार पैसे मिळणार नाहीत, परंतु मला अनुभव मिळेल आणि माझं मन सुधारमेल. प्रिया म्हणते, बाबा मला त्यासाठी दररोज बुटीकमध्ये जावे लागेल. रविराज म्हणतो, खूप चांगली गोष्ट आहे, लोकांमध्ये गेलीस तर तुला बरं वाटेल. प्रिया म्हणते, थँक्यू बाबा, मी आत्ता जाते आणि फोन करून त्यांना सांगते की मी ऑफर स्वीकारली आहे. इकडे अर्जुनने 2 माणसांना बोलावलेलं असतं आणि अर्जुन त्यांना त्याचा प्लॅन व्यवस्थितपणे समजावून सांगतो. तो एका माणसाला म्हणतो, तू एक फेक केस घेऊन जोशींकडे जा आणि त्या केसच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी तुम्ही एका बारमध्ये भेटा. आणि तो दुसऱ्या माणसाला म्हणतो, तू माझा रिअल इस्टेट एजंट बनून त्याच बारमध्ये भेटायचं आणि त्यांच्या शेजारी बसायचं आणि अशा पद्धतीने डिस्कस करायचं की आपला आवाज जोशी वकिलापर्यंत गेला पाहिजे. जोशीच्या कानापर्यंत अशी गोष्ट केली पाहिजे की मला माझी अवैध प्रॉपर्टी विकायची आहे. पहिला माणूस म्हणतो, परंतु तुम्ही काहीतरी अवैध गोष्ट करत आहात यावर त्या जोशीचा विश्वास कसा बसेल? तुम्ही इमानदार वकील आहात हे त्या जोशीला चांगलं माहीत आहे. अर्जुन म्हणतो, तुम्ही याची काळजी करू नका, या इल्लीगल प्रॉपर्टीमुळे जोशी वकील नक्की अडकणार. चैतन्य म्हणतो, तुम्हा दोघांना प्लॅन कळलेला आहे ना? दोघे म्हणतात, आम्हाला बरोबर कळालेलं आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, या सगळ्या प्लॅनची वेळ आपण नंतर ठरवू. यावरती दोघे तिथून निघून जातात. चैतन्य म्हणतो, कमाल आहे तुझी अर्जुन, मस्त प्लॅन बनवला आहेस. तू तुझी इलिगल प्रॉपर्टी विकत आहेस हे जोशीला कळालं की तो लगेच जाऊन महिपतला सांगणार. अर्जुन म्हणतो, असंच झालं पाहिजे. त्या दोघांना एकत्र बघितल्याशिवाय मधुभाऊंचा आपल्यावर विश्वास बसणार नाही आणि मगच मधुभाऊ ती केस मला परत देतील. आणि एकदा केस माझ्याकडे आली तर तो बाप आणि त्याच्या लेकीला मी बरोबर जेलमध्ये पाठवणार. इकडे अर्जुनने सांगितल्याप्रमाणे तो माणूस जोशी वकीलकडे येतो आणि त्याच्याशी खोटं डिस्कशन करायला लागतो. एवढ्या तिथे अर्जुन दुसऱ्या माणसासोबत येतो आणि जवळच्याच टेबलवर बसतो आणि बोलणं चालू करतो. अर्जुनचा आवाज ऐकला की जोशी वकिलाला कळतं की अर्जुन तिथे आला आहे. अर्जुन त्या माणसासोबत खूप मोठी प्रॉपर्टी विकायची आहे असं खोटं डिस्कशन करायला लागतो आणि त्या माणसाला म्हणतो, प्रॉपर्टी अवैध आहे, परंतु तुम्हाला कमिशन सुद्धा मिळेल. सगळं बोलणं जोशी वकिलाला ऐकू येत असतं. अर्जुन त्या माणसाला म्हणतो, तुम्ही फक्त प्रॉपर्टीसाठी एक कस्टमर आणा, खोटे पेपर मी बनवेल. जोशी वकील ते बोलणं ऐकून मनात विचार करतो की अर्जुन सुभेदारची खोटी प्रॉपर्टी म्हणजे त्याला अडकवण्याचा बरोबर चान्स मिळाला आहे आणि ही संधी मी सोडणार नाही. जोशी वकील तिथून निघतो आणि बाहेर येतो. हे पाहताच अर्जुन मनात विचार करतो की आता तू पुरता जाळ्यात अडकला आहेस जोशी. जोशी लगेच बाहेर येऊन महिपतला कॉल करतो. जोशी म्हणतो, एक धमाकेदार बातमी कळली आहे. अर्जुन सुभेदारची कुठेतरी अवैध प्रॉपर्टी आहे. हॉटेल किंवा मॉल बांधता येईल एवढी मोठी प्रॉपर्टी आहे. तो ती सगळी प्रॉपर्टी विकणार आहे आणि त्यासाठी लागणारे पेपर सुद्धा मॅनेज करणार आहे. तुम्ही आता या बातमीचा फायदा उठवा. गोष्ट बाहेर गेली तर अर्जुन सुभेदारचं वकिलीचं लायसन्स कॅन्सल होऊ शकतं. एवढे बोलून जोशी वकील लगेच आतमध्ये परत येतो आणि त्यांचं बोलणं ऐकायला लागतो आणि या भागाचा इथेच शेवट होतो. अर्जुन आपल्या प्लॅनमध्ये यशस्वी होईल का? मधुभाऊंना सत्य परिस्थिती समजेल का? हे पाहूया पुढच्या भागांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 21 फेब्रुवारीचा भाग खूपच छान झालेला आहे. अर्जुनला महिपतचे सत्य समजेल का? ते आजच्या भागात कळणार आहे.
त्यामुळे 21 फेब्रुवारीचा रिव्ह्यूचा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. भागाची सुरुवात होते सायलीपासून. सायली कुसुमला कॉल करते आणि विचारते मधू भाऊ सही करायला पोलीस स्टेशनमध्ये गेले होते का? त्यावर कुसुम म्हणते त्या जोशी वकिलांचा फोन आला होता. ते म्हणाले सहीसाठी दररोज नाही गेले तरी चालेल, त्यामुळे आमची रोज रोज पोलीस स्टेशनला जायची कटकट टळली. त्यावर सायली म्हणते पण त्या जामिनाच्या अटी आहेत, त्या पाळाव्या लागणारच. मी यांच्याशी बोलून तुला परत फोन करते. यावर सायली अर्जुनला फोन लावते आणि अर्जुनला सांगते की मधू भाऊंना जोशी वकिलाने पोलीस स्टेशनला जायची मनाई केली आहे. असं चालतं का? त्यावर अर्जुन म्हणतो अजिबात चालत नाही, जामीन अटी त्यांना पाळाव्या लागणार. जोशी वकील मधू भाऊंना फसवत आहे आणि आपल्याच अशिलाला अटक होईल असे चुकीचे सल्ले का देत आहे? यावर सायली म्हणते म्हणजे त्या जोशी वकिलाच्या मनात दुसरंच काहीतरी आहे. अर्जुन म्हणतो मिसेस सायली, तुम्ही मधू भाऊंना कॉल करा आणि त्यांना आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जायला सांगा. एकही सही चुकता कामा नये. सायली म्हणते मी लगेच सांगते आणि ती कुसुम ताईला परत फोन लावते. मी म्हणते कुसुम ताई, जोशी वकिलाने मधू भाऊंना चुकीची माहिती दिली आहे. जर मधू भाऊंनी आताच्या आत्ता जाऊन सही केली नाही तर त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. कुसुम म्हणते मधू भाऊ ऐकणार नाहीत, त्यांचा त्या जोशी वकिलावर भलताच विश्वास आहे. त्यावर सायली म्हणते त्यांना असं सांग की जोशी वकिलानेच सही करायला सांगितले आहे. कुसुम म्हणते अगं सायली, पण ते जोशीला कॉल करतील आणि खात्री करतील. त्यावर सायली म्हणते मग तूच जोशी वकिलांना फोनवर बोल आणि त्यांना विचार की पोलिसांबद्दल जे सांगितले आहे ते खरं आहे का? त्यावर कुसुम हो म्हणते. कुसुम मधुभाऊ समोर जाऊन म्हणते जोशी वकिलाचा फोन आला होता, ते म्हणालेत की तुम्हाला पोलीस स्टेशनला सही करायला जावे लागेल. मधुभाऊ म्हणतात मला एक गोष्ट कळत नाही, माझ्याऐवजी त्याने तुला का फोन केला? कुसुम म्हणते तुमचा फोन बंद येतो आहे असं म्हणाले ते, चला आपण जाऊ. असं म्हणून ती मधुभाऊंना खेचतच घेऊन जायला लागते. कुसुम म्हणते तुम्हाला पाहिजे तर मी त्यांना परत फोन लावते आणि स्पीकरवर टाकते. म्हणून कुसुम जोशीला फोन लावते आणि त्यांना विचारते तुम्ही मधुभाऊंना जे करायला सांगितलं आहे तेच करायचं आहे ना? त्यावर जोशी वकील म्हणतो हो, तसंच करा. आवर कुसुम म्हणते बघा झालं समाधान तुमचं, चला आता सही करायला जाऊ. असं म्हणून कुसुम सायलीला मेसेज करते. इकडे तन्वी समोर रडायचं खोटं खोटं नाटक करत असते. तन्वी म्हणते तुझ्या मुलावर प्रेम केलं, त्या मुलांनी मला दोनदा नाकारलं, मला कुठल्या चुकीची शिक्षा मिळत आहे मला कळत नाही. असं म्हणून ती जोर जोरात रडायला लागते. अश्विन तन्वीला दिलासा देतो, म्हणतो जे काही घडलं आहे त्यात तुझी अजिबात चूक नाही, दोष फक्त दादाचा आणि त्याच्या बायकोचा आहे. तन्वी म्हणते परंतु ते आता त्या दोघांचा सुखी संसार सुरू करतील, परंतु मी मरेपर्यंत अशीच रडत राहील. बाबा सुद्धा माझं दुःख कमी व्हावे म्हणून काळजी करत आहेत. मला आवडतात म्हणून बाबांनी सामोसे सुद्धा आणले होते, परंतु माझ्या घशाखाली एक घास उतरला नाही. अश्विन म्हणतो हे बघ, मला कळत आहे की या सगळ्यातून बाहेर पडणं तुझ्यासाठी खूप अवघड आहे, तू मन मोकळं केल्यास तर तुला बरं वाटेल. तन्वी म्हणते मला असं वाटतं की सरळ बिल्डिंगवरून उडी घ्यावी, नाहीतर झोपेच्या गोळ्या खाऊन हे सगळं संपवावं. अश्विन तिला रागवतो आणि म्हणतो हे जीव द्यायचे विचार तुझ्या डोक्यात कुठून आले? तन्वी ते मग मी काय करू, मला सहन नाही होत. अश्विन म्हणतो तुझ्या मनस्थितीतून जात आहेस, त्या मनस्थितीतून मी गेलेलो आहे. तन्वी रडत त्याचा हात पकडते. अश्विन तिला समजावतो आपल्या परिवारासाठी आपण जगायचं असतं, त्याच्यासाठी आपल्या दोघाला बाजूला करायचं असतं. आम्हा सगळ्यांना वाटतं की तुझं खूप चांगलं व्हावं, तू जर मला तुझा चांगला मित्र समजत असशील तर मला प्रॉमिस कर की तू तुझ्या जीवाच बरं वाईट करण्याचा विचार देखील डोक्यात आणणार नाहीस. तन्वी म्हणते मी असं प्रॉमिस तुला देऊ शकत नाही, तुझ्याशी बोलून मला बरं वाटलं आणि मला एक गोष्ट कळाली की माझं काळजी करणारे देखील कोणीतरी आहे. इकडे अर्जुन चैतन्यला म्हणतो जोशी वकील हे सगळं मुद्दाम करत आहे, त्याला मधुभाऊंना अडकवायचं आहे. अर्जुन म्हणतो आपण जोशी वकिलावर नजर ठेवायला हवी. म्हणून चैतन्य आणि अर्जुन दोघेही जोशी वकिलाचा पाठलाग करायला लागतात. इकडे पूर्ण आजी किचनमध्ये येते. तिथे बर्फी ठेवलेली असते आणि ती सायलीने बनवलेली असते. पूर्ण आजी नकळत की बर्फी खाते. सायली लपून बसलेली, ती म्हणते अजून एक खाल्ली तरी चालेल, त्यात साखर घातलेली नाही. परंतु पूर्ण आजी रागाने म्हणते मला अजिबात नको आणि तिथून निघून जाते. इकडे अर्जुन जोशी वकिलाच्या पाठलागावर असतो. जोशी वकील गाडीतून बसून कुठेतरी निघत असतो आणि चैतन्य दोघेही त्याचा पाठलाग करतात.
बराच वेळ पाठलाग केल्यानंतर जोशी वकिलाची गाडी एका ठिकाणी थांबते आणि त्याच्यासमोर एक गाडी उभी येते. अर्जुन आणि चैतन्य लांबूनच बघत असतात. तेवढ्यात त्या गाडीतून महिपत शिखरे बाहेर पडतो. महिपतला आणि जोशी वकिलाला एकत्र बघून अर्जुनला एकच धक्का बसतो आणि या भागाचा इथेच शेवट होतो. पुढील भागामध्ये काय काय घडणार आहे ते पाहूया. नंतरच्या रिव्ह्यूमध्ये सायली सुभेदारांचे मन जिंकू शकेल का, हे देखील पुढे आपल्याला समजेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.